बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। अरे चोर कुत्र्या, तुझे टक्कलच फोडतो, अशा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। ही ऑडिओ क्लिप जालना जिल्ह्यातील दोन आमदार म्हणजेच भाजपचे बबनराव लोणीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे यांच्यातील संभाषणाचे असल्याचं बोललं जात आहे। वास्तविक असा कोणताही संवाद झालेला नसून ती क्लिप माझी नसल्याचं बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केलंय। जालना जिल्ह्यातील राजकारणात सध्या बबनराव लोणीकर आणि राजेश टोपे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून या दोन्ही नेत्यांमधील वाद टोकाला पोहोचलाय। याआधी देखील दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी थेट एकमेकांवर हल्ला देखील चढवला होता। त्यावेळी हा वाद शांत झाला असं वाटत होतं, मात्र आज व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमुळे हा वाद अद्याप संपला असल्याचं दिसत नाही। काही दिवसांपूर्वी जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं। यातूनच ही शिवीगाळ करणारी क्लिप व्हायरल झाल्याचं बोललं जात आहे। काही दिवसांपूर्वीच राजेश टोपे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती। तसंच आमदार बबनराव लोणीकर यांच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली होती। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले होते। दरम्यान आता या दोन्ही आमदारांची एक तथाकथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। या क्लिपमध्ये एक आमदार दुसऱ्या आमदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचं ऐकू येतंय। ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याला विरोध नाही। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे स्पष्ट केले। त्यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान आपली भूमिका स्पष्ट केली। राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर त्यांनी यावेळी विविध प्रश्नांची उत्तरं दिली। मागासवर्ग आयोगातील सदस्यांच्या राजीनाम्यावरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली। विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सुयोग पत्रकार निवास इथं भेट दिली आणि विविध माध्यम प्रतिनिधींसोबत मनमोकळा संवाद साधला। सुयोग पत्रकार शिबिराचे प्रमुख दिलीप जाधव यांनी विजय वडेट्टीवार यांचं स्वागत केलं। मागासवर्ग आयोगातील सदस्यांचा राजीनामा, शेतकऱ्यांचे प्रश्न, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, 5 राज्यांमध्ये पार पडलेल्या निवडणुका अशा विविध विषयांवर वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की मागासवर्ग आयोगातील सदस्यांचा राजीनामा हा राजकीय दबावापोटी झालाय। सरकारला ओबीसी प्रतिनिधित्व करणारे लोक नको होते आणि त्यात ते यशस्वी झाले। एकामागून एक सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत सभागृहात मुद्दा मांडणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं। मराठा आरक्षण संदर्भात आपली भूमिका मांडताना वडेट्टीवार म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याला विरोध नाही, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अधिवेशन सुरू असतानाही सुनावणी सुरू आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या प्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे। तसे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे। आमदार अपात्रता प्रकरणात 2 लाख पानांचे कागदपत्र तयार असून 6 निकाल लागणार असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या 34 याचिकांचे 6 गटात वर्गीकरण केल्यामुळे विविध 6 निकाल लागणार असल्याचं समजलं आहे। विधिमंडळ सचिवालयाकडून सुनावणी कार्यवाही 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। तसंच या संदर्भात विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात 3 आठवड्यांचा कालावधी मागितला जाणार आहे। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात विधिमंडळाकडून याचिका दाखल करण्याची शक्यताही वर्तवली जाते। सध्या विधानसभेत शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणी सुरू आहे। या प्रकरणाची अंतिम सुनावणी 18 ते 20 डिसेंबर या 3 दिवसात पूर्ण होणार आहे। 21 ते 31 डिसेंबर या कालावधीत निकालांचे लेखन अशक्य आहे। निकालाचे लेखन करण्यासाठी अधिकचा वेळ लागण्याची शक्यता आहे। 1000हून अधिक प्रश्नांच्या उत्तराचं वाचन करण्याचं आवाहन विधिमंडळासमोर आहे। नागपूरवरून मुंबईत कागदपत्र नेण्यासाठी देखील वेळ लागणार आहे। त्यामुळे 6 निकाल लावण्यासाठी अधिकच्या वेळेची मागणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। संसदेत घुसखोरी करून पिवळा धूर सोडणाऱ्या लातूरच्या अमोल शिंदे नामक तरुणाला विधिज्ञ असीम सरोदे यांनी कायदेशीर मदत पुरवण्याची घोषणा केली आहे।
अमोलचा उद्देश कुणाला दुखावण्याचा आणि इजा करण्याचा नव्हता. त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा अधोरेखित करायचा होता. त्यामुळे त्याचे गुन्हेगारीकरण न करता देशातील बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे, असं असीम सरोदे यांनी म्हटलंय. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना बुधवारी 2 तरुणांनी लोकसभेत घुसखोरी केली होती. त्यांनी कनिष्ठ सभागृहात पिवळ्या धुराची नळकांडी फोडून एकच खळबळ उडवून दिली होती. त्याचवेळी त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी स्मोक बॉम्ब फोडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती. त्यात लातूरच्या अमोल शिंदे नामक तरुणाचा समावेश होता. त्याने बेरोजगारीच्या मुद्द्यावर आपल्या सहकाऱ्यांसह लोकसभेत घुसून प्रतिकात्मक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. या पार्श्वभूमीवर वकील असीम सरोदे यांनी त्याला कायदेशीर मदत पुरवण्याची घोषणा केली आहे. असीम सरोदे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले की अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला होता. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल? अमोलचा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा आणि इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा मांडायचा होता, तर याचं गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे, असं असीम सरोदे यांनी म्हटलंय. संसदेत घुसून अशा प्रकारचा हल्ला करणं याला कोणीही समर्थन देणार नाही. मात्र त्या बेरोजगारांचा प्रश्न देशात कायम आहे, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. यातील एक तरुण हा महाराष्ट्रातील, एक तरुणी ही हरियाणातील आहे. ती तरुणी PhD विद्यार्थिनी होती. आता भाजपचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिला मार्गदर्शन करावे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावलाय. या तरुणांकडून जो भावनेचा अतिरेक झालाय, हे देशासाठी घातक आहे. या देशात बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, अंतर्गत घुसखोरीचा प्रश्न आहे. या देशात सुरक्षेचा प्रश्न आहे. देशात नुकत्याच झालेल्या निवडणुका या मुद्द्यांवर झालेल्या नाहीत. त्यामुळं तिथं भाजपचा विजय झाला. इतके गंभीर मुद्दे असताना भाजप रामलल्लाचे दर्शन देण्याचं आश्वासन देतं. यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. संसदेवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन करता येणार नाही. मात्र देशातील तरुण बेरोजगारीमुळे संतप्त असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय. असं असताना सरकार फक्त प्रचारात व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आत्ताची वास्तू संसद भवन वाटत नाही. जुन्या संसदेत इतिहास सोबत असल्यासारखं वाटत होतं. आताची स्थिती तशी नाही. सरकारकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षित यंत्रणा नाही. नवीन संसद भवन माझ्या दृष्टीने अधिक असुरक्षित असल्याचं मत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. सरकारकडे ठोस सुरक्षा यंत्रणा नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी अखेरचा निर्णायक लढा दिला जाणार आहे. जुनी पेन्शन लागू होईपर्यंत ही लढाई सुरू राहणार आहे. यासाठी आजपासून राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर रवींद्र देशमुख यांनी दिला होता. यामध्ये राज्यभरातील कर्मचारी सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानुसार आजपासून संपाला सुरुवात झाली आहे. संघटनेच्या वतीनं सांगण्यात आले की मार्च 2023 मध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 7 दिवसांचा संप करण्यात आला होता. त्यावेळी शासनाने काही मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र अजूनही जुनी पेन्शन योजनेसंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त्यामुळंच आता पेन्शनच्या मागणीवर निर्णायक निकराचा संघर्ष करण्याचा निर्णय समन्वय समितीनं घेतलाय. पेन्शनच्या मागणीसाठी हा शेवटचा लढा असणार आहे. त्यामुळे करो या मरो अशी रोखठोक भूमिका समन्वय समितीनं घेतल्याचं देशमुख म्हणाले. याआधी संघटनेनं 54 दिवसांचा लढा दिला होता. 2018 मध्ये 3 दिवस संप करून 7वा वेतन आयोग लागू करून घेण्यात संघटनेला यश मिळालं होतं. आता देखील तसाच लढा देण्याचा निर्णय समितीनं घेतलाय. त्यामुळे आता माघार नाही. किती दिवस लागले तरी संप मागे घेणार नसल्याचं समन्वय समितीनं स्पष्ट केलंय. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या वादग्रस्त जागेप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा निर्णय दिला. हिंदू बाजूची याचिका मान्य करून सर्वेक्षणासाठी कोर्ट कमिशनर नेमण्याचा अर्ज स्वीकारण्यात आला. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या एकल खंडपीठाने हा निकाल दिला.
न्यायालयाने वक्फ बोर्डाचा युक्तिवाद फेटाळला. हिंदू पक्षाने या निर्णयाला मोठा विजय म्हटला आहे. प्रत्यक्षात 16 नोव्हेंबर रोजी या अर्जावर सुनावणी होऊन निर्णय राखून ठेवण्यात आला होता. या दिवशी वादग्रस्त जागेसंदर्भातील 18 पैकी 17 याचिकांवर सुनावणी झाली. या सर्व याचिका सुनावणीसाठी मथुरा जिल्हा न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आल्या होत्या. यातील एक याचिका कोर्ट कमिशनरकडे पाठवण्याची होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मयंक जैन यांनी एकामागून एक खटल्याची सुनावणी केली. पक्षकारांच्या वतीनं अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं. काहींनी पक्षकार तर काहींनी दुरुस्ती याचिका दाखल केली. यानंतर न्यायालयाने दिवाणी दावे आणि याचिकांवर उत्तरं दाखल करण्यासाठी विरोधकांना वेळ दिला. मंदिराचा पौराणिक पैलू समोर ठेवून एका पक्षानं सांगितलं की भगवान श्रीकृष्णांच्या नातवाने मथुरा मंदिर बांधलं होतं. मंदिरासाठी जमीन दान केली, त्यामुळे जमिनीच्या मालकीचा वाद नाही. मंदिर पाडून शाही मशीद बांधण्याचा वाद आहे. महसुली नोंदींमध्ये अजूनही जमीन कात्र केशवदेव यांचे धाम म्हणून नोंद आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर अवघा महाराष्ट्र पेटवण्याचा आरोप केलाय. सत्ताधारी भाजपकडून सध्या अवघा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना असं करून नेमकं काय मिळणार असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलाय. नाना पटोले यांनी गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपवर तुफान हल्लाबोल केला. सद्यस्थितीत राज्यातील शासकीय व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. सरकारी कर्मचारी आणि परिचारिका संपावर आहेत. शेतकरी आत्महत्या करतायत, पण सरकारला याचं काहीच पडलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर केव्हा बोलणार हेही आम्हाला माहिती नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा असून ते पेटवण्याचं काम भाजपकडून होत आहे. त्यांना या प्रकरणी काय मिळतंय हे समजत नाही, असं नाना पटोले म्हणाले. नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की राज्यात अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. यावर मुख्यमंत्री आपली भूमिका मांडतील अशी माहिती होती, पण त्यांनी अद्याप उत्तर दिलं नाही. ते उद्या बोलणार असल्याचं आता समजतंय, पण या लोकांनी जनतेला अक्षरशः वाऱ्यावर सोडलंय असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन काळात PhD बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून विरोधकांनी अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवारांनी देखील विरोधकांवर पलटवार केलाय. इतकंच नाही तर या संदर्भात आपण दिलगिरी देखील व्यक्त केली असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. PhD बाबत माझ्या तोंडातून शब्द गेला की काय दिवा लावला जाणार, त्याचा गाजावाजा करण्यात आला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. मी दिलगिरी व्यक्त केली आहे असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. PhDसाठी विषय निवडीबाबत समिती नेमायला हवी असंही अजित पवार यांनी म्हटलंय. या संदर्भात अधिवेशन सुरू होण्याआधी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले की PhD बाबत माझ्या तोंडातून शब्द गेला. काय दिवा लावला जाणार आहे, त्याचा गाजावाजा करण्यात आलाय. त्याबाबत मी कालच दिलगिरी व्यक्त केली आहे. अनेकांनी राजकीय नेत्यांवर PhD केली. PhD करण्यावर दुमत नाही. PhD करण्याबाबत विषय निवडीबाबत समिती नेमायला हवी. अनेक जण विविध विषयात PhD करतात. जर्मन भाषेत PhD केली तर अधिक फायदा होईल असा सल्लाही अजित पवार यांनी दिलाय. भारताच्या सुप्रीम कोर्टाने जम्मू काश्मीरला लागू असलेले कलम 370 हटवण्याचा निर्णय वैध ठरवला. त्यानंतर पाकिस्तान आणि आता चीनकडून प्रतिक्रिया आली आहे. चीनने आपल्या हेकीखोरपणा कायम ठेवलाय. चीनने लडाखवर दावा सांगितला आहे. चीननं म्हटलंय की जम्मू आणि काश्मीरच्या एकत्रीकरणाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही मानत नाही. चीनने याआधीही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात प्रतिक्रिया दिली होती. जम्मू काश्मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तानने चर्चेच्या माध्यमातून सोडवावा. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने त्यांची भूमिका बदलणार नाही. पश्चिमी भाग हा चीनचा असल्याचं आम्ही वारंवार सांगितलंय. चीनने कधीही भारताकडून एकतर्फी आणि अवैधरित्या बनवलेल्या लडाखला मान्यता दिलेली नाही. भारताच्या कोर्टाचा निर्णय आमची भूमिका बदलू शकत नाही. भारत आणि चीनचा पश्चिमी भाग हा चीनचाच आहे असं माओ निंग म्हणाले. जम्मू काश्मीरला लागू असलेले कलम 370 हटवल्यानंतरही चीनने अशीच प्रतिक्रिया दिली होती. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.